समजा अम, आपल्याकडे एका प्रचंड मोठ्या आणि अमूल्य अशा खजिन्याचा नकाशा आहे आणि हा नकाशा एका जुन्या बंद पेटीत सापडलाय. पण पण मोठी अडचण अशी आहे की तो एका अत्यंत क्लिष्ट अशा कूटभाषेत लिहिला गेलाय. म्हणजे वाचता येत नाही आपल्याला. हो ना. आपण तो उलगडण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, पण त्यातील एकही अक्षर आपल्याला वाचता येत नाही. आपण अगदी हताश होतो. आणि त्यात भर म्हणजे ज्या मूठभर विद्वानांना ती भाषा अवगत असते ते ती इतरांना शिकवू इच्छित नसतात. अच्छा. म्हणजे तो खजिना फक्त आपल्याच मालकीचा राहावा, ज्ञानावर फक्त आपलीच मक्तेदारी असावी अशी त्यांची पक्की धारणा असते. त्यामुळे बघायला गेलं तर ते सामान्य माणसाला त्या नकाशाच्या जवळपासही फिरकू देत नाहीत. अगदी तसंच. आणि मग आपण फक्त त्या पेटीकडे बघून सुस्कारे सोडण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. पण मग अचानक इतिहासात असा एक क्रांतिकारक माणूस पुढे येतो, जो तो संपूर्ण नकाशा थेट आपल्या रूटच्या साध्या सोप्या भाषेत अनुवादित करतो. क्या बात आहे. हो. आणि केवळ अनुवादितच करत नाही, तर तो खजिना सर्वांसाठी अगदी मोफत खुला करतो. आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका ऐतिहासिक आणि क्रांतिकारी घटनेचा वेध घेणार आहोत. 1573 मध्ये संत एकनाथांनी रचलेला एकनाथी भागवत हा ग्रंथ म्हणजे केवळ एक पुस्तक नाहीये, नक्कीच नाही. तर तो अशाच एका बंदिस्त तत्वज्ञानाचा खुला केलेला खजिना आहे. आणि हा काही साधासुद्धा खजिना नव्हता. मुळात कसं आहे, मूळ संस्कृत भागवत पुराणाचा जो 11वा स्कंद आहे, ज्याला उद्धव गीता असंही म्हणतात, त्यावर प्राकृत म्हणजेच तत्कालीन मराठी भाषेत केलेली ही सविस्तर टीका आहे. यात अद्वैत तत्वज्ञानाचा अगदी गाभा आहे. आता अद्वैत म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर दोन नसणे. म्हणजे देव आणि भक्त. अगदी बरोबर. देव आणि भक्त किंवा निर्माता आणि निर्मिती हे वेगवेगळे नाहीत, तर सर्व काही एकाच ईश्वरी तत्वाचा भाग आहे, हा तो विचार. आता विचार करा, तत्कालीन सनातनी पंडितांसाठी हा विचार सर्वसामान्यांच्या भाषेत मांडणे अत्यंत धक्कादायक होतं. कारण धर्माचे आणि तत्वज्ञानाचे गुपित सर्वसामान्यांच्या हाती, तेही त्यांच्याच भाषेत देणं, हे त्या काळात एखाद्या मोठ्या बंडापेक्षा कमी नव्हतंच. प्रस्थापित व्यवस्थेला दिलेला तो एक थेट इशारा होता. होय. आणि या बंडाची खूप मोठी किंमत एकनाथांना मोजावी लागली. स्रोतांमध्ये एक अत्यंत अंगावर काटा आणणारा ऐतिहासिक प्रसंग दिला आहे. कोणता प्रसंग? एकनाथांच्या या कृतीला सनातनी पंडितांनी इतका कडाडून विरोध केला की त्यांनी हे हस्तलिखित चक्क काशीच्या पंचगंगा नदीत फेकून दिलं. बापरे. हो. त्यांचं म्हणणं होतं की ही अपवित्र भाषा आहे आणि याला जलसमाधीच दिली पाहिजे. पण पण तिथेच तर खरी गोम आहे ना. ती कथा पुढे असं सांगते की स्वतः पंचगंगा नदीने ते हस्तलिखित सुरक्षितपणे किनाऱ्यावर परत आणून दिलं. अगदी चमत्कारच. म्हणजे निसर्गाने आणि ईश्वरानेच जणू त्या प्राकृत भाषेतील ज्ञानाला मान्यता दिली होती. ही कथा ऐतिहासिक सत्यापेक्षाही त्या काळातील जनमानसाचा विजय अधिक अधोरेखित करते असं मला वाटतं. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण या ग्रंथाची चर्चा करत आहोत. कारण या सखोल विश्लेषणाचे मुख्य उद्दिष्ट हेच आहे की संसाराचा त्याग न करता, जंगलात न पळता, रोजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांती, समत्व आणि मुक्ती कशी मिळवायची याबद्दल हा 16व्या शतकातील ग्रंथ आजच्या काळातही कसा अचूक मार्गदर्शन करतो. ठीक आहे. आपण हे थोडं उलगडून पाहूया. एकनाथांनी हे ज्ञान सर्वांसाठी खुले केले, पण त्यांनी या ग्रंथाच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची पूर्वअट ठेवलीये. हो, ती प्रस्तावना. एक्झॅक्टली. त्यांनी चिरंजीव पद नावाची 42 ओव्यांची एक प्रस्तावना लिहिली आहे, जी आध्यात्मिक प्रवासाला निघण्यापूर्वीची जणू एक मानसिक चाचणीच आहे. अगदी बरोबर. आणि या प्रवासाची पहिली पायरी त्यांनी सांगितली आहे अनुताप. आता इथे अनुताप म्हणजे केवळ एखादी चूक केल्यावर वाटणारी साधी अपराधीपणाची भावना नव्हे. मग नेमकं काय? एकनाथ महाराज अत्यंत स्पष्टपणे सांगतात की अनुताप म्हणजे मृत्यू कधीही येऊ शकतो याची अत्यंत तीव्र आणि सततची जाणीव असणे. आपला हा मौल्यवान मानवी जन्म, आपला वेळ, आपण क्षणभंगूर विषयभोगांमध्ये कसा वाया घालवत आहोत याची एक खोल खंत मनात निर्माण होणे. मृत्यूची सतत जाणीव. हे ऐकायला थोडं निराशाजनक वाटू शकतं. पण जर आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर मृत्यूची जाणीवच माणसाला खऱ्या अर्थाने जागृत करते. नक्कीच. कारण जेव्हा आपल्याला वेळेची मर्यादा समजते, तेव्हाच आपण क्षुल्लक गोष्टींवर वाद घालणं थांबवतो आणि जे खरोखर महत्वाचे आहे त्याकडे लक्ष देतो. अत्यंत अचूक निरीक्षण आहे.
आणि याच अनुतापातून मग वैराग्य जन्म घेतं. पण एकनाथ महाराज वैराग्याचेही 3 स्पष्ट प्रकार पाडतात: तामसिक, राजसिक आणि सात्विक. अच्छा. तामसिक वैराग्य म्हणजे निव्वळ आळशीपणामुळे किंवा रागाच्या भरात जबाबदाऱ्या झटकून देणे. पण आध्यात्मिक मार्गावरील सर्वात मोठा आणि अदृश्य धोका असतो तो राजसिक वैराग्याचा. हे राजसिक वैराग्य म्हणजे नेमकं काय असतं? कारण वैराग्य म्हटलं की आपण सामान्यतः त्यागच समजतो ना? राजसिक वैराग्य म्हणजे अशी अवस्था जिथे व्यक्ती बाह्यतः सर्व गोष्टींचा त्याग करते, कपडे साधे घालते, घरदार सोडते, पण आतून मात्र लोकांची स्तुती, सन्मान आणि प्रसिद्धीची भयंकर अपेक्षा करत असते. एकनाथ महाराज याला मऊ काटा म्हणतात. मऊ काटा? हो, हा काटा मऊ का आहे? कारण तो अहंकाराला सुखद वाटतो. लोकांकडून मिळणारी स्तुती आणि सन्मान हा असा मऊ काटा आहे जो वरवर चांगला वाटतो, पण तो आध्यात्मिक साधकाला आतून पूर्णपणे उद्ध्वस्त करतो. बापरे! हा विचार आजच्या काळाशी खूपच मिळता-जुळता आहे. मी विचार करत होते 16व्या शतकात लोकांची स्तुती आणि सन्मान हा जो प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा मानला गेला, तो आजच्या काळात सोशल मीडियावरील लाईक्स, फॉलोअर्स आणि व्हॅलिडेशनच्या भुकेसारखाच आहे ना? अगदी 100%. म्हणजे आपण बाह्य जगात दाखवतो की आपण खूप साधे आहोत, पण आतून आपण त्या साधेपणाच्या फोटोला किती लोकांनी दाद दिली हेच तपासत असतो. हे एक प्रकारचं डिजिटल राजसिक वैराग्यच आहे. असे गोत्यात आणतात हे एकनाथांनी खूप खोलात जाऊन समजवलंय. कसं? जेव्हा लोक स्तुती करतात तेव्हा तो शब्द विषय असतो, मग ते चांगले आदरातिथ्य करतात तो स्पर्श आणि रस विषय असतो. प्रसिद्धीचं हे वलयच खऱ्या अर्थाने माणसाचा तुरुंग बनतं, कारण मग ती व्यक्ती लोकांच्या अपेक्षांनुसारच वागू लागते आणि स्वतःचं स्वातंत्र्य गमावून बसते. म्हणजे जोपर्यंत आपण या प्रसिद्धीच्या आणि दुसऱ्यांकडून मिळणाऱ्या मान्यतेच्या मोहातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत पुढचा मार्गच खुला होत नाही. बरोबर. पण मग एकदा का हा मोह सुटला आणि शिकण्याची खऱ्या अर्थाने तयारी झाली, की खऱ्या ज्ञानाचा शोध कुठे घ्यायचा, यासाठी कुठल्या आश्रमात जावं लागतं की हिमालयात? कुठेही जाण्याची गरज नाही. एकनाथी भागवताच्या 7व्या, 8व्या आणि 9व्या अध्यायात अवधूत आणि राजा यदू यांच्यातील जो संवाद येतो तो याचंच अचूक मार्गदर्शन करतो. तिथे निसर्ग हाच कसा सर्वात मोठा गुरु आहे हे स्पष्ट केलंय. निसर्ग? हो. अवधूत, जे मुळात दत्तात्रेय आहेत, ते सांगतात की त्यांनी ज्ञानासाठी कोणतीही एक औपचारिक संस्था किंवा एकच गुरु केला नाही. त्यांनी निसर्गातील चक्क 24 घटकांना आपलं गुरु मानले. अच्छा. पण जेव्हा आपण निसर्गाचा उल्लेख करतो, तेव्हा साहजिकच पृथ्वी, पाणी, आकाश, सूर्य हे डोळ्यासमोर येतात. पण एकनाथांच्या या मांडणीत नक्कीच काहीतरी वेगळे आणि अनपेक्षित गुरु असावेत. अगदी बरोबर ओळखलत. यात मानवी स्वभाव आणि मानवी मानसशास्त्र उलगडणारी अनेक अनपेक्षित उदाहरणे आहेत. जसं की पिंगला नावाची एक वेश्या. ओके. पिंगला रोज रात्री आपल्या दारात एखाद्या गिरायकाच्या प्रतीक्षेत उभी राहायची. अशीच एक रात्र उलटून जाते. तासामागून तास जातात, पण कुणीच येत नाही. ती निराश होते. पैशांच्या आशेने अत्यंत अस्वस्थ होते. पण पहाटेच्या वेळी जेव्हा तिच्या मनातील अपेक्षांचा फुगा पूर्णपणे फुटतो, जेव्हा ती बाहेरून कुणीतरी येऊन आपल्याला आनंद किंवा पैसा देईल ही आशा सोडून देते, तेव्हा अचानक तिला एक परमशांती मिळते. ती शांतपणे झोपी जाते. ओहो. अवधूत तिच्याकडून शिकतात की अपेक्षाभंग हीच मुक्ती आहे. नाही, पण थोडं थांबा, इथे एक नैसर्गिक शंका निर्माण होते. पिंगलेच्या उदाहरणावरून सर्व अपेक्षा सोडून देणे शांती देते हे तात्विकदृष्ट्या ठीक आहे. पण पण मग यामुळे माणसाची महत्वाकांक्षा संपून तो पूर्णपणे निष्क्रिय तर होणार नाही ना? खूप चांगला मुद्दा आहे. कारण जर आपण कसलीच अपेक्षा ठेवली नाही, तर आपण आयुष्यात एखादा मोठं ध्येय कसं गाठणार किंवा एखादा महत्वाचं काम कसं पूर्ण करणार? अत्यंत रास्त प्रश्न आहे आणि इथेच निष्काम कर्माचं तत्व समजून घेणं गरजेचं आहे. अपेक्षा सोडायची याचा अर्थ काम करणे सोडायचे असं अजिबात होत नाही. यामागे एक अत्यंत भक्कम मानसशास्त्रीय कारण आहे. ते कोणतं? जेव्हा आपण एखाद्या कामाच्या फळाची सतत चिंता करत असतो, तेव्हा आपल्या मेंदूची निम्मी ऊर्जा त्या भविष्यातील चिंतेत खर्च होते. पण जेव्हा फळाची आसक्ती सोडली जाते, तेव्हा काय होतं? तेव्हा ती सर्व ऊर्जा, तो संपूर्ण फोकस थेट वर्तमान काळातील त्या कर्मात केंद्रित होतो. अच्छा. म्हणजे आपण ज्याला आजच्या भाषेत फ्लो स्टेट म्हणतो, तशी ही अवस्था आहे,
निकालाची चिंता नसताना माणूस अधिक क्षमतेने आणि सर्जनशीलतेने काम करू शकतो. अगदी तेच. निष्काम कर्म आपल्याला निष्क्रिय करत नाही, तर ते आपल्याला चिंतेतून मुक्त करून आपल्या कामाचा दर्जा सुधारतं. याच मालिकेत अवधूत कुर्री पक्षाचे, ज्याला आपण ऑस्प्रे म्हणतो, त्याचं उदाहरण देतात. त्या पक्षाने चोचीत एक मासाचा तुकडा पकडलेला असतो. तो तुकडा पाहताच आकाशातील इतर मोठे आणि बलवान पक्षी त्याच्यावर हल्ला करायला लागतात. तो जीवघेणा संघर्ष सुरू होतो. अखेर तो कुर्री पक्षी वैतागून तो मासाचा तुकडा चोचीतून खाली सोडून देतो. आणि मग तो तुकडा खाली पडताच इतर सर्व पक्षी त्या तुकड्यामागे धावतात आणि कुर्री पक्षी आकाशात एकदम शांत आणि सुरक्षित होतो. हे रूपक आपल्या भौतिक संपत्ती आणि आसक्तीच्या ओझ्याशी खूप जवळून जोडलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत आपण तो सत्तेचा, संपत्तीचा किंवा प्रतिष्ठेचा तुकडा घट्ट पकडून ठेवतो, तोपर्यंत जगाचे हल्ले होतच राहणार. तो सोडून दिला की संघर्ष संपतो. होय. अजून एक अत्यंत सुरेख आणि खोल अर्थाचं उदाहरण आहे, ते एका कुमारिकेचा. घरी अचानक पाहुणे येतात आणि आई-वडील नसताना तिला त्यांच्यासाठी धान्य दळावं लागतं. दळताना तिच्या हातातील अनेक बांगड्यांचा मोठा आवाज होऊ लागतो. तिला लाज वाटते की पाहुण्यांना वाटेल घरात किती गरिबी आहे की ही मुलगी स्वतः दळतीये. मग ती काय करते? ती हातातील एक एक बांगडी काढायला सुरुवात करते. जोपर्यंत 2 बांगड्या असतात तोपर्यंत आवाज होतच राहतो. हो, साहजिक आहे. शेवटी ती दोन्ही हातात फक्त एकच बांगडी ठेवते आणि मग ती पूर्ण शांततेत धान्य दळते. क्या बात आहे. हे खरोखरच खूप सुंदर रूपक आहे. इथे त्या बांगड्यांचा आवाज म्हणजे केवळ भौतिक आवाज नाहीये, तो आवाज त्या बांगड्यांमधल्या घर्षणाचा आहे. जसं समाजात वावरताना माणसांमधील घर्षणातून वाद निर्माण होतात. अगदी बरोबर. गर्दी आणि निरर्थक गप्पा-टप्पा आध्यात्मिक साधनेत किंवा कोणत्याही एकाग्रतेच्या कामात कसा व्यत्यय आणतात, यासाठी एकांताचं महत्त्व यातून अधोरेखित होतं. आणि भावनांच्या आहारी जाण्याचा किती मोठा धोका असू शकतो हे सांगण्यासाठी त्याने कपोत पक्षाचं म्हणजे कबुतराचं उदाहरण दिले. एका जाळ्यात आपली पिले आणि जोडीदार अडकलेले पाहून एक पक्षी त्यांच्या प्रेमापोटी आणि विरहाच्या भीतीने स्वतःला वाचवण्याऐवजी स्वतःही त्या जाळ्यात उडी मारतो. बापरे. अंध भावनिक आसक्ती कशी माणसाचा सर्वनाश करू शकते हे यातून शिकायला मिळतं. आपण अनेकदा कुटुंबाच्या मोहापायी स्वतःच्या तत्वांचा आणि शांतीचा असाच बळी देतो. निसर्गाकडून अशा प्रकारची अलिप्तता शिकल्यानंतर मला स्वाभाविकपणे एक प्रश्न पडतो. एक खऱ्या अर्थाने अलिप्त आणि ज्ञानी व्यक्ती या समाजात वावरते कशी? कारण शेवटी आपल्याला या जगातच राहायचे आहे ना? राजा जनकाने नवयोगेंद्रांना, विशेषतः ऋषी हरी यांना जो प्रश्न विचारला होता तो याच संदर्भात होता ना? होय. राजा जनकाने विचारलं की खऱ्या भक्ताची किंवा ज्ञानी माणसाची लक्षणे कोणती? यावर ऋषी हरी भक्तांचे 3 स्तर अत्यंत स्पष्टपणे मांडतात, जे मानवी जाणीवेचे 3 टप्पे आहेत. कोणते 3 टप्पे? सर्वात खालचा स्तर म्हणजे सामान्य भक्त. हा भक्त फक्त मूर्तीची पूजा करतो, कर्मकांडावर त्याचा गाढ विश्वास असतो, पण तो संत किंवा इतर माणसांचा अजिबात आदर करत नाही. त्याची जाणीव अत्यंत संकुचित असते. त्याला वाटतं देव फक्त देवळाचंच आहे. म्हणजे हा स्तर कोणताही सामाजिक समभाव नसलेला आणि फक्त कर्मकांडाला चिकटून राहणार आहे. दुसरा स्तर म्हणजे मध्यम भक्त. हा देवावर खूप प्रेम करतो, देवावर भक्ती करणाऱ्या इतर भक्तांशी मैत्रीही करतो, पण जे देवाला मानत नाहीत किंवा जे वेगळ्या विचारांचे आहेत त्यांच्याकडे तो दुर्लक्ष करतो. म्हणजे इथे थोडा भेदभाव आहे. हो, त्याच्या जगात अजूनही माझे आणि परके, आपले आणि त्यांचे असा भेद असतो. त्याची जाणीव थोडी व्यापक झाली असली तरी ती अजूनही गटबाजीच्या आहारी गेलेली असते. अच्छा. आणि मग तिसरा आणि सर्वोत्तम स्तर कोणता? तो समाजाकडे कसा पाहतो? सर्वोत्तम भक्त तो आहे जो सर्व प्राणीमात्रांमध्ये देवाला पाहतो. त्याच्यासाठी स्वतःचा देह आणि हे जगही मायेचा खेळ असतो. पंचेंद्रियांचा विषय वस्तूंशी संपर्क आला तरी तो सुख किंवा दुःखाने विचलित होत नाही. तो जगात वावरतो पण जगाचा होत नाही. तो सर्व काही अनुभवतो पण कशातही अडकत नाही. हे समजण्यासाठी ना आपण एका 3D चित्रपटाचे उदाहरण घेऊ शकतो. सर्वोत्तम भक्त हा अशा एखाद्या प्रेक्षकासारखा आहे जो डोळ्यांवर 3D चष्मा घालून अत्यंत थरारक चित्रपट पाहत आहे. अगदी बरोबर. समोरून एखादी भरधाव गाडी अंगावर येते किंवा पडद्यावर मोठा स्फोट होतोय तेव्हा त्याचा श्वास रोखला जातो. पण त्याचवेळी त्याच्या मेंदूच्या एका कोपऱ्यात त्याला पक्के माहीत असते की हा फक्त पडद्यावरील प्रकाशाचा खेळ आहे, ही माया आहे.
एक्झॅक्टली. त्यामुळे तो चित्रपटातील संकटांनी खऱ्या अर्थाने उद्ध्वस्त होत नाही. तो अनुभव घेतो पण अलिप्त राहतो. हे रूपक या तत्वज्ञानाला अचूक लागू पडतं. स्रोतांमध्ये याला वाळवंटातील मृगजळाचं उदाहरण देऊन समजावलंय. वाळवंटात लांबून पाणी दिसतं, पण जवळ गेल्यावर ते नुसतं मृगजळ असतं. हे एकदा माणसाला समजलं की तो त्या पाण्याकडे धावत नाही. आता एखाद्याने त्या मृगजळात आंघोळ केली तर तो ओला होईल का? नाही. तसाच सर्वोत्कृष्ट भक्त ह्या मायेच्या जगात ह्या मृगजळात राहूनही त्यातील सुखदुःखांनी लिप्त होत नाही. तो आतून पूर्णपणे कोरडा आणि शांत असतो. आणि हे अलिप्त राहणे केवळ तात्विक न राहता प्रत्यक्ष जीवनात उतरावे म्हणूनच संत एकनाथ स्वतःच्या आयुष्यात काही प्रयोग करत असत. अन्नाच्या चवीचा तो जो किस्सा आहे तो या अलिप्ततेचाच एक भाग आहे ना? होय. एकनाथ महाराज जेव्हा जेवायला बसायचे तेव्हा ते ताटातील सर्व प्रकारचं अन्न म्हणजे गोड, तिखट, कडू, आंबट एकत्र कालवून खायचे. हे वरवर पाहता विचित्र वाटू शकतं, कारण आपण प्रत्येक पदार्थाची वेगळी चव घेतो. त्यामागे नक्की काय विचार असावा? कारण अन्नाची चव घेणे हा तर मानवी स्वभाव आहे. आपण सगळेच एन्जॉय करतो ते. कारण त्यांना आपल्या जिभेचे चोचले पुरवायचे नव्हते. इंद्रियांच्या माध्यमातून जेव्हा मेंदूला सुख मिळतं तेव्हा मेंदू त्या सुखाचा गुलाम होतो. अन्न हे केवळ शरीराचे इंधन आहे, ते मनाच्या आनंदाचा किंवा मनोरंजनाचा विषय होऊ नये यावर त्यांचा भर होता. अच्छा. मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, ही मनाची जी आवड-निवड करण्याची सवय आहे तीच आपल्याला या मायेच्या जगलात अडकवते. ती सवय मुळापासून मोडण्यासाठी ते सर्वच चढी एकत्र करून खात असत. इंद्रियांवर असा ताबा मिळवणं हा त्या साधनेचा भाग होता. आता इथून पुढचा भाग खरोखरच खूप रंजक आहे, कारण हे तत्वज्ञान अत्यंत उच्च दर्जाचे आहे. पण इथे पुन्हा तोच प्रश्न येतो की जो सामान्य माणूस आहे, ज्याला रोजची नोकरी आहे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत, रोजचे ताणतणाव आहेत, त्याने हे सर्व आचरणात कसे आणायचे? कारण सगळ्यांनाच तर इंद्रियांवर एवढा ताबा मिळवणं शक्य नाहीये. आणि म्हणूनच भागवत धर्म आणि खुद्द संत एकनाथांचं स्वतःचं आयुष्य आजच्या काळात खूप मार्गदर्शक ठरतं. एकनाथ हे स्वतः गृहस्थाश्रमी होते. ते संन्यास घेऊन जंगलात बसले नाहीत. त्यांनी संसार आणि परमार्थ यांचा अत्यंत सुरेख मेळ घातला. त्यांनी कृतीतून दाखवून दिलं की अध्यात्म हे प्रत्यक्ष व्यवहारापासून वेगळं नाही. मग संसारात राहूनही तो भागवत धर्म आचरणात कसा आणायचा? त्याची 2 अत्यंत महत्त्वाची शस्त्रे त्यांनी सांगितली आहेत. पहिलं म्हणजे समदृष्टी आणि सर्वभूत आत्मभाव. याचा अर्थ कुत्रा, गाढव, चोर किंवा समाजातील बहिष्कृत व्यक्ती या सर्वांमध्ये एकच ईश्वरी तत्व पाहणे. फक्त पाहणेच नाही तर त्यांच्यासमोर मनाने नतमस्तक होणे. बाप रे, हे खूप कठीण आहे. हां, माणसाच्या अहंकारावरचा सर्वात मोठा घाव आहे. जेव्हा सर्व प्राणीमात्रांमध्ये ईश्वराचा अंश पाहता येतो तेव्हा मीपणा आणि श्रेष्ठत्वाची भावना आपोआप गळून पडते. नाही, पण इथे एक मोठा व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण वास्तवात जे लोक जाणीवपूर्वक नुकसान करतात, ज्यांना आपण आजच्या भाषेत टॉक्सिक व्यक्ती म्हणतो, त्यांच्यामध्ये ईश्वरी तत्व पाहून नतमस्तक होणे कसे शक्य आहे? समदृष्टी म्हणजे समोरच्याच्या चुकीच्या वागणुकीला किंवा अन्यायाला मूक संमती देणे असा तर होत नाही ना? हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे आणि याचं उत्तर एकनाथी भागवतातील 23व्या अध्यायात भिक्षू गीतेत किंवा ज्याला अवंती ब्राह्मणाची कथा म्हणतात त्यात अत्यंत सुंदररित्या दिलंय. काय सांगितलं त्यात? तिथे स्पष्ट केलंय की बाह्य परिस्थिती किंवा लोक कधीही दुःख देत नाहीत, तर मन त्या घटनेवर जी प्रतिक्रिया देतं त्यातून दुःख निर्माण होतं. समोरच्या टॉक्सिक व्यक्तीच्या आत्मतत्वाचा आदर करणे याचा अर्थ त्याच्या चुकीच्या कृतीचं समर्थन करणे किंवा त्या कृतीला बळी पडणे नव्हे. मग त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात काय अर्थ होतो? त्याचा अर्थ असा की त्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे स्वतःच्या मनाचं समत्व न गमावणं. चुकीच्या गोष्टीला विरोध नक्कीच करता येतो, योग्य तो व्यावहारिक किंवा कायदेशीर मार्ग निवडता येतो, पण ते करताना मनात त्या व्यक्तीबद्दल द्वेष, राग किंवा बदला घेण्याची जळजळीत भावना न ठेवता शांत मनाने कृती करणं. हे अत्यंत कठीण आहे. हो, पण हेच खऱ्या समदृष्टीचं लक्षण आहे. कृती बाह्य जगात होते पण मन आतून शांत राहतं. तुम्ही त्या व्यक्तीला थांबवता पण स्वतःची शांती गमावून नाही. म्हणजे कृती करायची पण मनाचा तोल जाऊ द्यायचा नाही. आणि हे साध्य करण्यासाठी त्यांनी कोणता सोपा उपाय सांगितला आहे? दुसरा आणि कलियुगातील सर्वात सोपा उपाय त्यांनी सांगितला आहे तो म्हणजे नामस्मरण. अच्छा. कामाच्या व्यापात, प्रवासात
संसाराच्या धावपळीत मनाला एकाग्र आणि स्थिर ठेवण्यासाठी नामस्मरणासारखं दुसरं साधन नाही. हे केवळ धार्मिक कर्मकांड नाही, तर सतत भरकटणाऱ्या मनाला वर्तमानात आणण्यासाठी तो एक मानसिक आधार आहे. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की संसारात राहूनही मनाला शांत ठेवण्याची ती एक अत्यंत प्रभावी पद्धत आपण कशी वापरतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आजच्या या सखोल विश्लेषणातून आपण काय सार काढू शकतो? आपण हे शिकलो की प्रारब्ध आपल्याला वेगवेगळ्या लोकांच्या आणि परिस्थितींच्या संपर्कात नक्कीच आणेल. ते टाळता येणार नाही. संकट येतील, लोक त्रास देतील, मोह निर्माण होतील. पण त्या सगळ्यांमधून स्वतःला सुख द्यायचे की दुःख, हे पूर्णपणे आणि केवळ आपल्या स्वतःच्या मनावर अवलंबून आहे. अगदी बरोबर. जगाच्या बाजारात राहायचं, आपलं कर्तव्य चोख बजावायचं, पण मनाने त्या बाजारातील गर्दीपासून अलिप्त राहायचं. हाच एकनाथी भागवताचा खरा गाभा आहे. आपण सुरुवातीला जो खजिन्याच्या नकाशाचा उल्लेख केला होता, तो नकाशा आता संत एकनाथांनी अत्यंत सोप्या भाषेत उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी अद्वैत तत्वज्ञानाचा रस्ता दाखवला आहे, पण त्या रस्त्यावर चालायचं की नाही हे ज्याने त्याने ठरवायचं आहे. जाता जाता अवंती ब्राह्मणाच्या कथेवर आधारित एक शेवटचा विचार मांडणं योग्य ठरेल. नक्कीच. जर खरोखरच आपलं मन हेच आपल्या आनंदाचे आणि दुःखाचे एकमेव कारण असेल, तर सध्या आपल्या आयुष्यात अशी कोणती कथा आहे जी आपलं मन आपल्याला वारंवार सांगत आहे आणि ज्यामुळे आपण विनाकारण त्रास करून घेत आहोत? हा प्रश्न खरंच खूप अंतर्मुख करणारा आहे. आपण स्वतःला सांगत असलेल्या कथाच अनेकदा आपल्या दुःखाचे कारण असतात. होय, कारण जर तो चित्रपट लिहिणारा लेखक आणि तो चित्रपट पाहणारा प्रेक्षक हे दोन्ही जर आपणच आहोत, तर आज आपण आपली कथा बदलून पाहणार का? याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. आजची चर्चा खरोखरच डोळे उघडणारी आणि रोजच्या जगण्याला नवी दिशा देणारी होती. अशाच एका नव्या सखोल चर्चेत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःचा मनाचा चित्रपट जरा अलिप्तपणे पाहायला विसरू नका.